हा दिवस म्हणजे एक शिमगा सणाचा एक महत्त्वाचा दिवस आहे. ते आनंद असतो ना इकडे गावाला आल्यावरती आणि पालखी घेऊन वाघोबात जाणार तो खूप म्हणजे एका वर्षाने अनुभवायला भेटतो तो खूप. नमस्कार मंडळी, शिमगा 2024च्या तिसऱ्या भागात तुमचे सहर्ष स्वागत. आणि आज आपली भेट आहे श्री वाघोबा देवस्थान देगाव. बोल, आज आपण कुठे जातो ते बोला. पुढे गेल्यावर भाष घ्या, निशाण घे. हे भावी हे काय आपण ज्या व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आता भेटीसाठी जातो आहे ते मंदिर उन्नवरे आणि देगाव याच्या सीमेवरती आहे आणि चढीचा मार्ग असल्याने आपण सकाळी सुरुवात केली. सकाळच्या उन्हाची कोवळी किरणं पालखीवरती किरणोत्सव करत होती. तर आज आमची पालखी जात आहे वाघोबा भेटीला. तर त्यासाठी खूप भक्त मंडळी आले. पुढचा प्रवास आपण आनंदाने करण्याचा प्रयत्न करू. आता थोड्या वेळाने सूर्य माथ्यावर येईल, त्यामुळे गरमी वाढेल, पायाला चटके बसतील. तरी आपले भाविकजन सगळे जोशात असतील. तरी आपल्याला किती वेळ लागेल वरती जायला? 1 तास. आणि म्हणजे आपला आराम वगैरे असणार आहे की नाही? हा, मध्ये एका ठिकाणी पालखी थांबेल, तिथे पाणी बिणी भेटेल, मग पुन्हा चालू आहे. फक्त पाणी वगैरे की चहा वगैरे पण काय असेल? चहा चालू. अच्छा, चहा येताना. ओके, ठीक आहे. तर आपण बघूच. आपण काहीतरी मला वाटतं सरप्राईज त्यांनी अरेंज केले तिकडे. आणि इथं आम्ही काजू पाडलेलं आहे. हात द्या फक्त. हो, दिसत नाही ना काही तर. पायरी आली तर सांगा हो. पूर्वी याच रस्त्यांवरती वाटसरूंची आणि गुराख्यांची वर्दळ असायची. मात्र आता डांबरी रस्ते झाल्यामुळे असा शॉर्टकटचा मार्ग आता कोण निवडत नाही. पण शिमगा उत्सवाच्या निमित्तानं का होईना या अवघड वाट्याने आम्ही अनवाणी फिरतो, कारण आमचा देव आमच्या सोबत असतो. सुशांत, काय वाटतं तुला निशाण घेऊन? कसं वाटतंय? लहानपणाची आठवण येते का सुशांत? लहानपणाची आठवण येते का? लहानपणी तू असं निशाण घ्यायसाठी धावायचास? हो. हे दिवस तू मिस करतोस का? खूप मिस करतोय. आणि मग निशाणाच्या नंतर
निशाण घेऊन मग त्याचा नैवेद्य एकत्र जमा करून. नैवेद्य काय असायचं मोस्टली? जास्त गुळच असायचं आणि पेढे भेटले तर खूप बरं वाटायचं. अरे पेढे भेटले आणि मग त्यांची चाफ्याखाली संध्याकाळी जाऊन आम्ही वाटणी घालायचो. आता ते दिवस राहिलेत नाही. निशाणंसुद्धा अजूनही आम्ही मागच्या पिढीचे घेत होतो, आता अजूनही आम्हीच घेतोय. आणि हा एक निशाण मी वाघोबात लावणार आणि म्हणून ते सुशांनी घेतलं आहे, कारण येताना त्याला रिकामी हाताने यायचं आहे. रिकामी हाताने म्हणजे तो देवाचा आशीर्वाद भरभरून घेणार आहे, पण वजन काय नको हातात. दीपू हा घेऊ दादा करतोय की नाही? तुझं नाही करणार म्हणजे कोणाचं करणार? अध्यक्षांच्या ओळखीवर अजून 4-5 सबस्क्राईब वाढतील ना. खांद्यावर ओके बस बस. चला आता थोड्या विश्रांतीसाठी देव गणेशवाडी इथे थांबले. डाग चढताना थोडा दम लागला, पण ठीक आहे बॉस, तेवढं तर चालून जातं. चला थोडी विश्रांती करूया. एव्हाना सूर्य बराच वर आला होता आणि हळूहळू जमीन तापत होती. परिणामे अनवाणी पायांना खड्यांचे चटके लागत होते. कोकण हा पावसाळ्यात जेवढा हिरवागार असतो तेवढाच तो ग्रीष्मात म्हणजे उन्हाळ्यात शुष्क असतो, कारण कोकणात सदाहरित वनांचं प्रमाण कमी आहे. तसे या वाटेने चालणे अवघडच, पण शिमगा काही दिवस अगोदर गावकरी स्वतः जाऊन इथली गावसोय करून येतात आणि चालण्यापुरता रस्ता बनवतात. पाय भाजणे हा एकमेव संकट नाही, तर काही काटेकुटे सुद्धा रस्त्याला असतात.
चढणीचा मार्ग संपला खरा, पण इथून प्रवास काही सुखकर होणार नव्हता. याचं कारण पुढे तुम्हाला कळेलच. टेक भरायले गावतात कुठं कोसा पोचले असते सांगू शकत नाही. तर सुशांत काय वाटतं, आता कुठे जातो आपण? आपण व्याघ्रेश्वर म्हणजे वाघोबाच्या मंदिरात हो, भेटीसाठी पालखी घेऊन जात आहोत. ठीक आहे. पारंपरिक पद्धतीने आपण शहाणा भरल्याच्या दुसऱ्या दिवशी वाघोबात जातो. आणि हा प्रवास तुम्ही आता बघितलाच असेल अर्धवट की जंगलातनं प्रवास आहे जंगलातून आणि डोंगर अनवाणी चालतोय आम्ही. आणि पायाने पायाला काय लागतं ते काय नाव त्याचं? कोचा कोचा सुद्धा पायाला खूप हे करतात. असतात, खूप डेंजर. ते खूप डेंजर आणि लागलं तर अगदी पाय कापतो. तरी कसली पर्वा न करता आपली भक्त मंडळी चाललेली आहेत. हे गवत जरी पायाला मऊसूत लागत असले तरी या गवतामध्ये एक झुडपाचा प्रकार आहे. त्याचे शास्त्रीय नाव मला माहीत नाही, पण आम्ही स्थानिक भाषेत त्याला कोचा म्हणतो. तर ते खूप अतिशय तीक्ष्ण असतात आणि ते पायांना खूप लागतात सुद्धा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, कोकणामध्ये प्रत्येक कुलदैवतेचं एक देवक असतं, म्हणजे पिंपळाचं पाणी म्हणा असं काहीतरी. तर आमचं देवक ह्या कोचा आहे. गवतावरती पायाला तितकेसे चटके लागले नाही, पण आता कातळावर आल्यानंतर ठणका जाणवतोय. मी ज्या या तुम्हाला समस्या सांगतोय, या समस्या कोणी आपल्या तोंडाने सांगणार नाही का, कारण आमच्या सोबत देव असताना आम्हाला या समस्या वाटतच नाही. करता काढला फेर चांगला. डायरेक्ट टेपी घेणार आता कोणा देणारच नाही. धावायला लागेल तिथं पुढे. मला फिरायला लागेल पालखी आता मी घेणार. पाटील, सूर्या पाटील, तर मंडळी आता आपण पोचलो आहोत व्याघ्रेश्वर मंदिराजवळ. अच्छा असं आहे काय? शूटिंग घ्या माझी.
मंडळी, तुम्ही दर्शन घेताय त्या स्वयंभू लिंगाचं, जे उन्हवरे आणि देगावच्या सीमेवर आहे, श्री देव व्याघ्रेश्वर. युट्यूबचं चॅनल भेटेल ना? तूच अपलोड करतो ना युट्यूबवर? मागचे दोन वर्षापासून तुझे 2 वर्ष गेल्या वर्षी मी केलं गावाकडच्या ते आठवणी. बघितलं मी. थोडा आम्हाला पण घे युट्यूब चॅनलला. या वर्षी मी इकडे आहे ना, ते पोरांना देतो शूटिंग करायला. चला तर, थोडं चॅनलचं प्रमोशन झालं, आता कामाला लागू. फोकसमध्ये आहे ना. अनिकेत भाऊ काय आणि महादेवाचं मंदिर गावाच्या सीमेवर असतं, कारण या देवाला एकांत प्रिय आहे. हा देव सदा ध्यानस्थ बसलेला असतो. मात्र शिमग्यात आमचा महादेव त्याचं ध्यानरूप सोडून नटराज स्वरूपात येतो आणि याच्याच दरबारात आम्ही आमचा तमाशा सादर करतो. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणा निनग नमो
देवाच्या उंबऱ्यात खेळ मांडून झालेला आहे आणि आता परतीचा प्रवास. पण त्यापूर्वी 3 बहिणींची भेटही होणार आहे. खूप दमलो आम्ही आणि आता माझ्यासोबत आहे महेंद्र. महेंद्र, काय वाटतं तुला? नमस्कार मंडळी. आम्ही आता व्याघ्रेश्वर मंदिराच्या इकडे आलेलो. हा. तर इकडे आता 3 पालख्या होत्या त्या एकत्रित होत्या, त्यांची भेट झालेली आहे. आता मी आमच्या परतीच्या प्रवासाला चाललो आहे. तुम्ही बघू शकता ही पब्लिक किती उत्साहाने आली होती. त्यांचा उत्साह चेहऱ्यावर दिसून येत आहे. पाय बी भाजतात की नाही महेंद्र, तुला काय वाटतं? पाय भाजायचे नाही, ते देवासाठी काय पण करू शकतो आपण. बरोबर आहे.
आणि आता पालखी आपली थोडीशी जड झाली आहे, कारण देव व्याघ्रेश्वराचा पालखीत आपले पुन्हा विराजमान झालेले आहेत. महेंद्र, मग आता जाऊन तुझा काय प्लॅन आहे? आता प्लॅन म्हणजे आता जरा जाऊन जरा फ्रेश व्हायचा आणि हा. परत आपल्याला काही मानकरांची घरं आहेत ती अच्छा. आपल्याला घ्यायची आहेत. मग ते आता मध्ये ब्रेक असणार आहे की नाही आपल्याला आता? हा ब्रेक भेटणार, त्यासाठी आपण जेवण करून यायचं आहे. ओके. आणि लवकरात लवकर आपण आपल्या मंदिरात यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू महेंद्र. महेंद्र होता आपल्यासोबत. आणि मित्रांनो, या व्हिडिओतले जे काही मोस्टली महत्त्वाचे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते आपल्या महेंद्राच्या मोबाईलनी काढलेले आहेत. आणि महेंद्राचा ह्या व्हिडिओसाठी खूप खूप मेहनत आहे महेंद्राची. थँक्यू, धन्यवाद. खूप आभार आहे मी. आणि खरंच हा चॅनल एवढा चांगला आहे ना, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढा पोहोचवणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि आपल्या गावाकडच्या आठवणी जपण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. आणि हा माझा प्रयत्न असला तरी मला खूप सारी मदत महेंद्राची तर आहेच. आणि तसेच हे सर्व मंडळी हो. आता मात्र सूर्य माथ्यावर आला होता. सूर्याचे जे चटके लागतच होते, सोबत जमीनही तापली होती. येताना जशी विश्रांती घेतली तशी जाताना सुद्धा घेणार आहोत. मंदिरात जाताना वाटेने चढावं लागत होतं. आता मात्र उलट. आता उताराची वाट होती आणि पाऊल काय स्थिर राहत नव्हता. एवढे दमलो तरी अंगातली एनर्जी काय कमी झाली नाही. आत्ताच ढोल पथक ऍक्टिव्ह झाला होता. वादाप काय? अनवाणी पायाने ही वाट उतरणे म्हणजे एक कसबच. आणि हे कसब आम्ही लीलया पेललं होतं. पाहिजे. अजून एक सपाट आहे, दगड आहे, पाहिजे ते माहिती ते स्पोर्ट कारला चालवणार सांगत असतो पुढे टर्न आहे. सपाट आता आली.
एकदाच येऊन आम्ही मुख्य पाय रस्त्याला लागलो. पुण्यावरनं खास भगवेधारी आलेले आहेत. जरा कौतुक केलं. अशा प्रकारे आपण वाघोबातनं सक्सेसफुलरित्या म्हणजे एकदम यशस्वीरित्या खेळीमेळीच्या वातावरणात आलेलं आहे. महेंद्र काय सांगशील? मग काय सांगशील? हा दिवस म्हणजे एक शिमग्यासणाचा एक महत्त्वाचा दिवस आहे. व्याघ्रेश्वर भेट तिथे 3 गावाच्या पालख्या तिथे एकत्र येतात आणि तिथे 3 बहिणींची भेट होते. मग एक उत्सव म्हणावा लागेल. आणि तुम्ही बघा आता आमची पालखी इथे आलेली आहे, सानेवर बसलेली आहे. आता यानंतर मग काय मानकऱ्यांची घरं होतील. तुझा अनुभव काय होता? काट्याकुट्यातून उन्हातून जायचं होतं अनवाणी पायाने, सॉक्स घातले होते तरी सुद्धा चटके सुद्धा लागत होते. तुझा अनुभव काय? तुला कसं वाटलं? तू तर लहानपणापासूनच जातोयस, आता कसं वाटतं तुला? बघायला गेलं तर वाट जर बघितली तर तुम्ही तर आता त्या वाटेवर कोण जास्त चालत नाही. त्यामुळे ती वाट एक दिवस आधी गावसाई करून थोडीफार जाण्यापुरती रस्ता केला असतो. तरी पण काट्याकुट्या जर बघितला गेला तर तिथे खूप काट्याकुट्या असतातच आणि एक श्रद्धा असते, त्यामुळे आपण तिथे पोहोचतो आणि भारी वाटलं. खूप खूप आभार मयूर तुझे असं मत व्यक्त केल्याबद्दल. रोहित, तुला काय वाटते? तू गेलास वाघोबात, पालखी वगैरे घेतली होतीस आणि उन्हातारातून चालत होतास, तुझा काय अनुभव आहे?
अनुभव असं काय नाही, पण जे आनंद असतो ना इकडे गावाला आल्यावरती आणि पालखी घेऊन वाघोबात जाणं, तो खूप म्हणजे एका वर्षाने अनुभवायला भेटतो. तो खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी मी गावाला येतो. खूप खूप आभार रोहित तुझे. आता मी जाणार आहे माझा मित्र संकेत जाधव वगैरे. संकेत जाधव, तुझं काय अनुभव? तू लेट आलास पण आलास आणि तू आल्याबद्दल तुझे आभार मी मानतो. बोल, तुझा काय अनुभव होता? काय नाही, खूप ऊन लागत होता तरी पण आम्ही पालखी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नाचा पोऱ्या सुद्धा घेऊन वगैरे आलास तू व्यवस्थित तिथं. सजवायला आम्ही वेडी वाकडी सजवले, तू ते मान्य करून दे. मान्य करायचा प्रयत्न नाही, छान सजवले, ठीक आहे. खानखानला कोण नाही एवढा मोठा आता बघायला गेलं एवढी मोठी डाग आहे ती. हा द्या ना, तुमची नंतर घेणार आहे एकदम चांगल्या शरीर तू कुठं होता? नाही काय अच्छा केलाय सुशांत. सुशांत, अरे तो निशाण घेतला होता निशाणवाल्याचे 50 काढणार आहे, तेव्हापासून मी निशाण घेणार. मोरक्या तू मोरक्या नाही, मीच घेणार सगळे निशाण. आज चोलीस 50 रुपये. त्रिशूल आणि भाला पण घ्यावा लागेल. मग घेणार ना, म्हणून चोलीस 50 म्हणते. चोलीस 50 अरे मंदिर बनल त्यात. नाचवायला 10 लोक असतात पण निशाण घ्यायला फक्त 1 जण असतात. नाही खरं निशाण आता हे 50% दे तिकडं. श्री देव व्याघ्रेश्वराची कृपा सदैव तुमच्यावर राहो. भेटूया पुढच्या व्हिडिओत.